नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या बसचे अनावरण केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच इंडियन ऑइल या कंपनीने भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचे अनावरण केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय संघाने कोणत्या देशाला हरवून आशियाई गेम्स मधील स्क्वॅश या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय संघाने आता पाकिस्तानला हरवून आशियाई गेम्स मधील स्क्वॅश या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. मित्रांनो, याआधी भारताने ही स्पर्धा 2014 मध्ये जिंकली होती आणि 9 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या आशियाई गेम्स मधील भारताचे हे एकूण 10वे गोल्ड मेडल आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 43 वर्षीय रोहन बोपन्ना आणि महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसले यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आणि या जोडीने अंतिम सामन्यामध्ये चायनाच्या सुंग हाओ हुआंग आणि आन शुओ लियांग यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. मित्रांनो, भारताचं आशियाई गेम्स मधील टेनिस मिश्र दुहेरीतील हे तिसरं सुवर्ण पदक आहे. याआधी 2006 मध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं आणि 2014 मध्ये साकेत मायनेनी आणि सानिया मिर्झा यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. मालदीव देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकली आहे? तर आता मालदीव देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक ही मोहम्मद मुइझू यांनी जिंकलेली आहे. आणि मोहम्मद मुइझू यांनी सध्याचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना हरवून ही निवडणूक जिंकलेली आहे. मित्रांनो, मोहम्मद मुइझू यांचा कल हा चीन या देशाकडे आहे व ते प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे नेते आहेत. प्राथमिक निवडणुकीच्या निकालात मुइझू सध्या 53% मतांनी आघाडीवर आहेत आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्याआधी ते मालेया शहराचे महापौर म्हणून कार्यरत होते. मालदीवविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. मॅपमध्ये हे जे बारीक बारीक लाल ठिपके दिसत आहेत हा मालदीव देश आहे आणि मालदीवमध्ये अंदाजे 1190 लहान बेटांचा समावेश होतो. आणि या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालेलं आहे? तर 26 जुलै 1965 मध्ये युके पासून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या देशाची राजधानी माले आहे व चलन मालदीवीन रुपिया आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. कोणते राज्य हे 100% पाळीव हत्तींना आधारसह विशेष मायक्रोचिपने सुसज्ज करणारे देशातील पहिलं राज्य बनलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उत्तराखंड हे राज्य 100% पाळीव हत्तींना आधारसह विशेष मायक्रोचिपने सुसज्ज करणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. मित्रांनो, आता केंद्र सरकारने सुद्धा प्रत्येक हत्तीचा आधार तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भारतातील मोठ्या प्राण्याला युनिक ओळखपत्र देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या अंतर्गत आतापर्यंत देशातील 300 हत्तींना आधार देण्यात देखील आलेला आहे. उत्तराखंड विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिली पॉलिथिन कचरा बँक ही उत्तराखंड मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याबरोबरच मित्रांनो, भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज हे तेलंगणामधील हैदराबाद मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे मणिपूरमध्ये विकसित करण्यात येत आहे. भारतातील पहिली AI शाळा केरळमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव हे महाराष्ट्रातील भिवंडी तालुक्यात बांधले जात आहे. भारतातील पहिल्या UPI ATM ची स्थापना हिताची कंपनीने केलेली आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आणि भारतातील पहिले इलेक्ट्रिक तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हे उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. आता नुकतेच एस सुकुमारन पोट्टी यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आता हे जे एस सुकुमारन पोट्टी आहेत हे एक व्यंगचित्रकार होते आणि मित्रांनो, त्यांना 1996 मध्ये वाईल वन्नातू कोथक्कुपट्टू या व्यंगचित्रासाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये कविता, कथा, नाटके आणि कादंबऱ्यासह 52 पुस्तकेही लिहिलेली आहेत आणि त्यांनी केरळ कौमुदीमधून व्यंगचित्रकार म्हणून आपली साहित्यिक कारकीर्द सुरू केली होती.
त्यांचे पहिले व्यंगचित्र हे 1950 मध्ये विकटनमध्ये प्रकाशित झाले होते आणि तसेच त्यांनी केरळमधील नर्म केराली या व्यंगचित्राच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. याबरोबरच त्यांनी मातृभूमी, मल्याळम मनोरमा आणि जनयुगमसह अनेक मल्याळम वृत्तपत्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी केरळ कार्टून अकादमीचे प्रमुख म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर 2023 चा गणितातील सस्र रामानुजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2023 चा गणितातील सस्र रामानुजन पुरस्कार हा रुई झियांग झांग यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, रुई झियांग झांग हे कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना त्यांच्या गणितातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. रुई झियांग झांग यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे मूलभूत कार्य हे विश्लेषणात्मक संख्या सिद्धांत, संयोजनशास्त्र आणि युक्लिडियन हार्मोनिक विश्लेषणापासून भूमितीपर्यंत पसरलेला आहे. मित्रांनो, हा जो सस्र रामानुजन पुरस्कार आहे हा 32 वर्षापर्यंतच्या गणितज्ञांना दिला जातो आणि यामध्ये रोख रक्कम म्हणून $10,000 दिले जातात. प्रश्न क्रमांक 6 पहा, कोणत्या तारखेपासून ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि अश्वशर्यतीवर 28% GST लावण्यात येणार आहे? तर आता 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि अश्वशर्यतीवर 28% GST लावण्यात येणार आहे. हा जो निर्णय आहे हा 2 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या 51व्या GST बैठकीमध्ये घेण्यात आला होता आणि आता याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, आता नुकतेच मराठवाडा भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर मराठवाडा भूषण पुरस्काराने रमण गंगाखेडकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराचं वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मित्रांनो, जे रमण गंगाखेडकर आहेत यांच्याविषयी लक्षात ठेवा, ते एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना 2020 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच पार पडलेल्या स्टेप अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता 19 वर्षाखालील सेप या स्पर्धेचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलेलं आहे आणि भारताने अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. मित्रांनो, भारताने यामध्ये पाकिस्तानला 0-3 अशा फरकाने हरवलेला आहे. ही जी स्पर्धा आहे ही कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नेपाळमध्ये 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9 पहा, 1 ऑक्टोबर रोजी आर्मी ट्रेनिंग कमांडचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? तर आता 1 ऑक्टोबर रोजी आर्मी ट्रेनिंग कमांडचा 33वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या आर्मी ट्रेनिंग कमांडची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1 ऑक्टोबर 1991 रोजी मध्य प्रदेशमधील मुहू येथे याची स्थापना करण्यात आली होती आणि सध्या ही संस्था शिमला येथे आहे आणि जे केंद्र आहे यामध्ये युद्ध आणि शांतता या दोन्ही वेळेशी संबंधित प्रशिक्षण दिलं जातं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आहे हा 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती असते आणि त्यांचा जन्मदिवस हा 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून स्थापन करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.